Smart Net, Shaba Chupulkar, co-powered by Triple S and Deepak Dadapabar, kit partner MH46. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, कडकडीत षटकार, भोपू वाजायला सुरुवात झाली. शानदार स्ट्रोक, पूल केलं होतं ऑन साईडला बॅट्समन पार्थ गांधीनं. मुसळधार पावसाने ओसंडून वाहू लागल्या नद्या नाले, सुरू झाला पाण्याचा खळखळाट. मैदानात पडतोय अक्षरशः षटकारांचा पाऊस. काय जबरदस्त तळपते आहे पार्थ गांधीची बॅट. एकदा का त्याला संधी मिळाली लावतो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाची वाट. पार्थ गांधी या वर्षीचा उत्कृष्ट ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेलेला आहे. शेखर निकम युवा मंचाच्या वतीनं साबड्यामध्ये त्याला तो प्रदान करण्यात आला. ऑन साइडला पूलचा फटका, पॉवरफुल समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार निकला और एक जबरदस्त शॉट डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. बॅटिंग करतोय, काय बॅटिंग करतोय. 2 ढगांची टक्कर झाली ना की आकाशात गडगडाट होतो. आणि त्यानंतर पहा अक्षरशः मैदानावरती तुटून पडलाय बॅट्समन पार्थ गांधी. तो पार्थ गांधी आहे, तो आला की समोरच्याची वांदी होते. आज तेच घडते. 2 षटकार टोटल आहे, स्क्वेअर लेगला मिड विकेटला. पुलचे फटके त्याची ताकद आहे. चेंडूमध्ये पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. 2 धाबा घेण्याचा मनसुबा इथे दिसतोय. 2 धाबा आरामात पूर्ण केले जातील. युवा खेळाडू मैदानावरती आहेत. शानदार बॅटिंग करत असताना भोपू वाजायला लागलेले आहेत. आणि जेव्हा चॅम्पियन ट्रॉफी असा उल्लेख करतो ना तेव्हा 2 गोष्टी आहेत. आत्ता वाजणारा भोंगा म्हणजे आत्ता जर आमचा आवाज जिथून येतोय तुमच्यापर्यंत तो भोंगा, त्याचे एक वैशिष्ट्य पूर्ण मैदानात भोंगे असतात. आणि हे भोपू वाजत आहेत ते देखील पूर्ण मैदानावरती असतात. फटका चांगला आहे. वाह वाह वाह, आणखीन एक दर्जेदार नेत्रदीपक षटकार पार्थ गांधीच्या बॅट मधनं. पार्थ गांधी 20 वरती पोहोचलाय. थँक्यू डीजे. 2 ढगांची होते टक्कर आकाशात, त्याच वेळे होतो गडगडाट. चौकार षटकारांचा पडतोय अक्षरशः पाऊस. काय वर्णू मी पार्थ गांधीच्या बॅटिंगचा थाट. काय बॅटिंग करतोय मैदानावरती पार्थ गांधी. 3 मोठे फटके, स्क्वेअर लेगला पूल, मिड विकेटला पूल आणि त्यानंतर बॉलरच्या डोक्यावरून जबरदस्त षटकार. बाउन्सर, तिखट बाउन्सर टाकलाय. मजा येणारी मॅचमध्ये. उत्तर देखील दिलं जाते रोहित भालेराव कडून. हा देखील हुकमाचा एक आयकॉन खेळाडू मैदानावरती. आयकॉनसाठी वेगळा टी शर्ट या ठिकाणी दिलाय, वेगळी दर्शी या ठिकाणी दिले. या स्पर्धेकरता नवीन संकल्पना कमालीच्या यशस्वी होत आहेत. त्यापैकी एक संकल्पना रबर बॉलमध्ये पहिल्यांदाच आयकॉनची संकल्पना जेव्हा रत्नागिरीमध्ये आपल्याला बघायला मिळते त्यावेळेला चॅम्पियन रेनी ट्रॉफीमध्ये एक वेगळा टी शर्ट आयकॉनसाठी. हवे चेंडू कबरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल तर होणार नाहीये. 2 धाबा आरामात पूर्ण होतील असं वाटतंय. जणू काय आज फायनलचा दिवस सुरू झालेला आहे. फायनलचा दिवस नाही मित्रांनो, 15 ऑगस्टच्या दिवशी आपण फायनलचे सामने खेळणार आहोत. शाळेचा पहिला दिवस, पहिलं प्रेम, पहिला पाऊस, मन अक्षरशः मोहरून जातं. पावसाचे थेंब भले छोटे असतील पण निरंतर बरसणं नद्या नाल्यांना पूर आणू शकतात. अगदी तसंच क्रिकेटच्या पटलावरती एकेरी दुहेरी धाबांबरोबर चौकार षटकारांची आतषबाजी झाली की काय घडतं हे पार्थ गांधीने दाखवून दिलंय. पहिल्या षटकामध्ये त्याने 23 धाबा कुठल्या आहेत. पार्थ गांधी खेळतोय 22 वरती. 6 चेंडूमध्ये रोहित भालेराव आयकॉन खेळाडू मागणा ठरतोय. अमोल अत्यंत सुंदर बॅटिंग. मंगेश बैतीनंतर तुम्ही प्रभावित केलंय. काय बॅटिंग केलंय. एकूण 22 चेंडूमध्ये 55 धाबा टोकल्या. मैदानावरती पार्थ गांधी नावाचं वादळ घोंगावतंय तर महेश नानगोडे आई खेळाडू जबरदस्त आहे, सध्या फॉर्ममध्ये आहे. डावकुरा शैलीदार फलंदाज महेश नानगोडे खास करून
पुण्याहून आलेला खेळाडू, पुण्यनगरीतला बावधन या गावामधनं आलेला काय खेळाडू आहे. त्याचा पॅटर्न पण वेगळा आहे. शेवटी पॅटर्नचा विषय आहे. पॅटर्न आणि ब्रँड हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत सध्या. म्हणजे प्रत्येक जण विचारतो म्हणजे टी शर्ट तुम्ही कुठल्या ब्रँडचा घातला आहे, तुझा ब्रँड कोणता आहे, बॅटिंग करत असताना तुझा पॅटर्न कुठचा आहे ते देखील महत्त्वाचं आहे. आणि तंत्रशुद्ध. मला आठवतं एक गोष्ट मी तुम्हाला निश्चितच सांगेन. शानदार बॅटिंग 2 स्पर्धांमध्ये त्याने केले. सुरेख टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू महेश दळवी गोलंदाजी मार्कवरती आहेत. अत्यंत सुरेख कामगिरी करत असताना सुप्रीमो ट्रॉफीमध्ये त्याने अफलातून कामगिरी करत असताना शानदार बॅटिंग करत असताना प्रेक्षकांची मनं जिंकली. सामना प्रहारचा संघ हरला होता, परंतु तमाम प्रेक्षक त्याच्यावरती फिदा झाले होते. तोच महेश नानगोडे मैदानावरती. महेश शाळवीनं सुरुवात चांगली केली. पूल करायचं होतं, टायमिंग चांगलं नाहीये, परंतु नशिबाची साथ. बॉलरच्या डोक्यावरून चेंडू आलाय. कौतुक करायला लागेल महेश साळवीचं, ज्याबद्दल पहिले 2 चेंडू महेश नानगोडेसाठी टाकलेत. पण आता खरे मजा येणार आहे, खरा कस लागेल जेव्हा पार्थ गांधी स्ट्रायकर एंडला असणार आहे. धावसंख्या 24. पॉझिटिव्ह स्कोर आत्ता दाखवतोय 90. परंतु बऱ्याच काही घटना घडतात. बिएकिंग ओव्हरमध्ये बरेच चढ उतार पलटबार आपल्याला बघायला मिळतात. पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर एक लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट. विवरचना आपण पाहू शकता. या खेळामध्ये 2 मातबर संघामधली लढाई. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित. भोपू वाजायला सुरुवात झाली. पार्थ गांधी मैदानावरती आहे. गोलंदाजाचा टप्पा चुकला आणि पार्थ गांधीने काय षटकार ठोकला. 4था षटकार. त्याच्या शरीरयष्टीकडे जाऊ नका, त्याची गुणवत्ता पहा. किरकोळ शरीरयष्टीचा असलेला खेळाडू पार्थ गांधी काय बॅटिंग करतोय. मैदानावरती धावांचा पाऊस, चौकार षटकारांचा पाऊस, आकुटापदा चेंडू, त्यावरती पुलचा फटका. तंत्र चांगलं आहे, बॅट्सस्विंग चांगलं आहे, पुल पॉवरफुल आहे. षटकार या ठिकाणी आकाशाला गबस निघालणारा स्क्वेअर दिशेनं पार्थ गांधी. महेश नानगोडे साठी बॅट चेंज होते आहे, परंतु इतकी चांगली सुरुवात केली होती या षटकाला. त्यानंतर मात्र एक मोठा हल्ला केलाय, आक्रमण केलंय पार्थ गांधीनं. धावसंख्या धावफलकावरती आता वेगाने वाढते. धावसंख्या पोहोचली ती 30 वरती. चांगला चेंडू आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय राठौड़. यही पर वो खामकर साहब ना जंगल में चले गए थे. टूर्नामेंट का फनी मोमेंट था. वो फनी मोमेंट साहिल आपको दिखाएंगे थोड़ी देर के बाद. 31 स्कोरबोर्ड पर है. दूसरा ओव्हर प्रगती पर महेश दलवी गेंदबाजी कर रहे. महेश दलवीचं एक चांगलं षटक. खरं तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 डबा आले आहेत. डबल बॉलच्या क्रिकेटमध्ये सही किया. या एक बात फिर गलत, ये देखने वाली बात. हे खामकर अरे साहेब कहाँ आहेत. चले गए भाई. ये वीडियो वायरल होने वाला पायच है, दिसत आहे. ये रील बनेगा. सुरेख चेंडू, चांगला बाउन्सर आणि तिथे महेश नानगुडेची महत्वपूर्ण विकेट. स्वस्तात बाद झाला आयकॉन महेश नानगुडे. कौतुक करावं लागेल दळवीचं, ज्याने अप्रतिम मारा केला. वासिक एक पुण्यनगरीमधनं आलेला आणखीन एक दर्जेदार खेळाडू. चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू बॅटची कड घेतो. यष्टीरक्षण खूप चांगलं होतं. यष्टींच्या मागे सुंदर कामगिरी केली यष्टीरक्षकानं. झेल पकडलाय. महेश नानगुडेची कडी संपुष्टात. आज फारशी आश्वासक कामगिरी तो करू शकले नाहीये, पण मैदानावरती असलेला वासिकचा एक उंच खुराबा गोलंदाज देखील आहे आणि खूप चांगली बॅटिंग त्याने केली आहे. सांगेन प्रीमियर लीग असेल किंवा NB ट्रॉफी असेल, या NB ट्रॉफीमध्ये देखील दर्जेदार कामगिरी त्याने केले. NB ट्रॉफीचं देखील बिगुल वाजलेलं आहे. ही स्पर्धा देखील तुमच्या भेटीला लवकर येणार आहे. आणि पुण्यनगरीतला आणखीन एक हुकमाचा एक काम. वासिक एक धावसंख्या झाले 31. थॉमस टाईस यष्टनच्या मागे आहे. दहिसरचा एक आणखीन एक दर्जेदार खेळाडू. रन संख्या 31, 1 विकेट के नुकसान पर. पुल केलंय, परंतु सगळीकडे पाणीच पाणी. विकेट आपल्याला दिसते.
बाकी सर्व चारी बाजूला मैदानावरती पाणी आहे. एक धाव एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.5 ची सरासरी, 31 धावा एका गडाच्या, 32 धावा, 16ची सरासरी आहे. धावसंख्या 32. षटक खूप चांगलं होतं, यात काय शंका नाही आहे. कारण पहिल्या षटकात मागणा ठरला होता गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला. दर्शना खूप चांगली माहिती देत असताना दर्शना पवार. आणि आता वासिकला आपण पाहतोय मैदानावरती आहे. एका बाजूला पार्थ गांधी एक हुकमाचा एक्का. जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. 12:47 झालेली आहेत. आपल्याकडे तुमचा कर्णधार अक्षय सारखा गुणी खेळाडू. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर या मॅचमध्ये आज महत्त्वाची भूमिका बजावणार थॉमस डायस. इंडिया कपमध्ये ठोकलेला षटकार कोण मिसळणार. आणि पार्थ गांधीची बॅटिंग बघण्यासारखीच असते, पाहण्यासारखी असते. देखण्या फटक्यांची रेल्लूट, पूलचे फटके त्याचे आवडते फटके. त्यानंतर ज्या वेळेला ऑफस्टमच्या बाहेरच्या वरचे चेंडू असतात, कव्हरच्या दिशेनं देखील चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे बॅटिंग करण्याची क्षमता असते. आणि आता स्क्रीनवरती आपण पाहू शकता हा पक्षी. फटका तर अगदी सुंदर आहे, यात काय शंका नाही आहे. काही पुस्तकी फटके देखील खेळले जातात. घार आपल्या स्क्रीनवरती आहे. कॅमेरामॅन देखील खूप चांगलं काम करतात. ही आहे घार. ती आकाशात उडण्याकरता थोड्याच वेळात सज्ज असेल. खेळण्याचा कुठला प्रयत्न नाही आहे. वाईट बॉलचा इशारा. गोलंदाजी मार्कवरती सुनीलला पाचारण करण्यात आलेलं आहे. परंतु हा खेळ पहा काय रंगतदार असणार, यात काय शंका नाही. एक बॅटल असेल, एक कॉन्टेस्ट बघायला मिळेल. सुनील आणि पार्थ गांधी. 29 वरती खेळतोय पार्थ गांधी. ऑन साईडला फटका चांगला सजवला, स्क्वेअर लेगला झेल सोडलाय. मंगेश बैतीचा झेल याच ठिकाणी सुटला होता. आणि त्यानंतर काय घडलं होतं सगळ्यांनी पाहिलंय. 30 धावांवरती खेळतोय पार्थ गांधी. तो काय करू शकते सांगण्याची गरज रत्नागिरीला नाहीये. रत्नागिरी म्हणजे अमोल भोसले मगाशी उल्लेख खूप चांगला केला. साहिल मदार आणि पार्थ गांधी हे टेनिस क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेटचे भविष्य आहेत. फटकावे, चेंडू खेळलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार. झाडार होती घार. इथे बॅट्समनने आपल्या बॅटला लावले धार. चेंडू सीमारेषा पार आणि वासिकच्या बॅटमध्ये येतोय उत्तुंग षटकार. आहे वासीकडे हा फटका पा. आणि हेड पोझिशन, सर्वात महत्त्वाचं हेड पोझिशन. लेग स्टंपच्या बाहेर उभा आहे. टान्स आपण बघू शकता. तो ऑफस्टमवरती आला. टप्पा ऑफस्टमच्या थोडासा आसपास आणि तिथून चेंडू इथे खेळलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. आता लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खरं तर गेला होता. अतिशय दर्जेदार दिमागदार खेळ मैदानावरती. वासिकच्या बॅटमध्ये षटकार. याचा फायदा पार्थ गांधीला मिळणार आहे. पावसाची रिमझिम पुन्हा सुरू झाली. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं तर चेंडू बॅटमध्ये येत नाही. ओ अजून स्टाईल थ्रो केला गेला थॉमस डायस कंडम. अक्षय राठोड या ठिकाणी येईल. अक्षय राठोड देखील जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू आहे. नेक्स्ट मॅच यानंतर असणार आहे. प्रिन्स खंडाळा आणि नाचणे दोन्ही संघांनी आपली खेळाडूंची यादी अर्थात प्लेइंगची लिस्ट अपडेट करायची आहे. प्रिन्स खंडाळा संघानं लिस्ट अपडेट केलेली आहे. जय भैरी नाचणे संघानं आपल्या खेळाडूंची यादी आपण अपडेट करा. सुनील गोलंदाजी मार्कवरती 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. धावसंख्या 42. पार्थ गांधी 30 वरती खेळतोय. टायमिंग चांगलं नाहीये. थॉमस सोडणार नाही कॅच. आणि इथे सुनीलला यश मिळतंय. 11 चेंडूमध्ये पार्थ गांधींना 30 धावा ठोकल्या. त्याची खेळी संपुष्टात. आणि आता इथे स्वराज्य संघाला बसतोय मोठा धक्का. स्ट्राईक रेट पार्थ गांधीचा 30 धावा त्याच्या बॅटमधनं. इथे अप्रतिम चेंडू टप्पापर्यंत गोल्डन स्पॉटवरती पडलेला होता. तो बाउन्स झाला. आणि थॉमस डायस यष्टांच्या मागे खूप चांगली कामगिरी करतोय. छान खेळ मैदानावरती.
आणि अशा रीतीनं पार्थ गांधीची खेळी संपुष्टात, पण डगआउटमध्ये त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर होणार आहे. थोडे भोपू पण वाजतील. पार्थ गांधी उगवता तारा अपकमिंग खेळाडू आहे. शानदार बॅटिंग बॉलिंग. मागच्या पर्वामध्ये मला आठवतंय एका मॅचमध्ये 7 धावा त्याने डिपेंड पण केल्या होत्या आणि कसा हुकमाचा एका लवकरच प्रोफेशनल क्रिकेटमध्ये त्याचं पदार्पण होईल. साहिल मदार आणि पार्थ गांधी मोठ्या मंचावरती त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे. कोकणामध्ये देखील टॅलेंटची काही कमी नाही आहे. थॉमस चा हा झेल ॲक्शन रिप्ले आपण टेनिस क्रिकेट .in वरती पाहिला तर आता जबाबदारी असेल वासिकची. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेला आहे शैलेश मदने. धावसंख्या 42 धावा धापलकावरती. हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे. ब्रेकिंग ओव्हर आता तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, सगळं आता तुम्हाला पण माहिती आहे. 14 धावा करायच्या आहेत इथे बॅट्समनला या षटकामध्ये आणि 14 धावा रोखायचे आहेत गोलंदाजाला. 2दा काउंटडाऊन होतं. ही नवीन कन्सेप्ट झाल्यामुळे आता ब्रेकिंगमध्ये काउंटडाऊन एका वेगळ्या गोष्टीसाठी होईल. आणि त्यानंतर आपण बघितलं तर एक टार्गेट जेव्हा चेस करत असताना आपण जिसको आप उल्टी गिनती कहते हैं, वाइड बॉल के लिए चैलेंज किया अक्षय राठौड़ ने, टीम के कप्तान हैं. स्कोर 3 ओवर के बाद 43 2 विकेट के नुकसान पर. वासिक 9 पर बैटिंग करे. 5 गेंदों का सामना किया. शैलेश ने अपना खाता नहीं खुला है और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. साई आकाश जुगर जयभैरी नाचाणी संघानं अपनी लिस्ट अपडेट करा. ये पार्थ गांधी का जो विकेट था बहुत ही बेशकीमती था. शानदार कैच थॉमस टाइल का विकेट के पीछे. और अब कुछ देर के लिए रुकना पड़ेगा क्योंकि इस मुकाबले में रिव्यू लिया गया. DRS का इस्तेमाल किया गया वाइट बॉल के लिए. ऑन फील्ड अंपायर ने वाइट बॉल कहा था तो अक्षय को लग रहा है कि ये वाइट बॉल नहीं होना चाहिए. टीवी अंपायर हमारे साथ बिल्कुल जुड़े हुए हैं. विश्वनाथ लिंगायत डिसीजन पेंडिंग ब्रेकिंग ओवर. कुछ देर के लिए हम रुके हुए हैं. अभी भी डिसीजन पेंडिंग है. कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग. बहुत करीब से देखा जा रहा है. अभी भी डिसीजन पेंडिंग है टेनिस क्रिकेट .in पर. वैनिटी वैन में विश्वनाथ लिंगायत वो क्या डिसीजन देंगे देखने वाली बात है. स्कोर 43 है. 42 स्कोर बोर्ड पर है क्योंकि ये वाइट बॉल का डिसीजन आना बाकी है. तो स्कोर 42 42 अभी भी डिसीजन पेंडिंग है. टिक 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 टिक. इट्स वाइट बॉल. आपने रिव्यू लिया था, रिव्यू अनसक्सेसफुल हुआ है तो आपने वो रिव्यू खो दिया है. इट्स वाइट बॉल. ऑन फील्ड अंपायर ने भी वाइट बॉल का इशारा दिया था. टीवी अंपायर ने भी ऑन फील्ड अंपायर ने जो डिसीजन दिया था उसको बरकरार रखा. अक्षय राठौड़ अपने बोलिंग माप पर तैयार. टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. 14 रन आपको बनाने हैं तो रोल बहुत इंपॉर्टेंट रहेगा वासिक शेख का इस मुकाबले में. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. बल्लेबाज शैलेश के ऊपर भी दारोमदार. इस ओव्हर की बात करें तो 5 गेंदों का खेळ आना बाकी आहे. रत्नागिरीसाठी यावर्षी नवीन काय हा एक प्रश्न निश्चितच आहे. आणि गेले 3-4 दिवस आपण बघताय आयकॉन खेळाडूसाठी वेगळ्या रंगाचे टी शर्ट. मिस टाइम स्ट्रोक थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटची मोठी कट घेऊन चेंडू थर्डमॅनमध्ये गेलाय. सुंदर कामगिरी करत असताना टीमचा कर्णधार अक्षय राठौड़. धावसंख्या 45 2 गड्याच्या बोबद्यामध्ये. षटक क्रमांक 4चा खेळ आपण बघताय. ब्रेकिंग ओव्हर. स्ट्रायकर एंडला बॅट्समन सज्ज असेल. सुंदर टायमिंग. फटकाही चांगला आहे. आउटफील्ड फास्ट नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एकेरीनं धावसंख्या पोचली ती आता 4थ्या षटकामध्ये 46 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ब्रेकिंगचा नियम काय सांगतो, तुम्ही जर 14 धावा केल्या बॅटरने तर 4 धावा तुम्हाला मिळतील. तुम्ही जर नाही धावा या ठिकाणी केल्या तर 4 धावा तुमच्या स्कोअरमधनं मायनस होणार. फटका चांगला. हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑन मध्ये. भोपू वाजणार आहे आणि आता मॅच मध्ये मजा पण येणार आहे. वासिकच्या बॅटमधनं हा फटका. फटका पहा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. तुम्ही किती असाल हुशार
किती असाल चॅप्टर, तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडालं आकाशात, लँड झालं प्रेक्षकात. आणखीन एक चांगला फटका, दर्जेदार षटकार. बोपू वाजतोय, बँड बाजा वाजतोय, वासिक ठोकतोय. टीट फॉर टॅट. मैदानावरती तळपते वासिकची बॅट. व्हॉट अ शॉट. टार्गेट 14चं होतं. अक्षय राठोड विरुद्ध या ठिकाणी ठोकले गेले 16 धावा आणि एक चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. 2 षटकार. बघा काय सुरुवात झाली. 2 षटकार आले, त्यानंतर 3 एकेरी, 1 वाईट बॉल. आयकॉन खेळाडूंचा जलवा. सकाळच्या सत्रामध्ये मंगेश बैतीनं धुतलं. त्यानंतर योगेश सिंह एक वेगळ्या शैलीतली बॅटिंग. ड्राईव्ह करायचं होतं. जरी चेंडू डॉट गेला तरी काही फरक पडणार नाहीये वासिक शेखला, कारण जे काही करायचं होतं ते मैदानात तो करून मोकळा झालाय. या षटकात धाबा आल्या 16. याचा अर्थ इथे धाबा मिळतील तुम्हाला अधिक 4, 20 धाबा मिळतील आपल्याला. बोनस मिळेल. 4 षटक समाप्त झालेत. धावसंख्या 58 धावफलकावरती आहे. आणि आता या मॅच मधलं शेवटचं षटक अतिशय महत्वाचं आहे. निर्णायक षटकाचा खेळ सुरू होणार आहे. 4 प्लस केल्यानंतर धावसंख्या 62, 62. धाबांचा वेग प्रचंड. वासिकनं खेळलेला हेलिकॉप्टर अगदी बघण्यासारखा होता, अगदी बघण्यासारखा होता. तिथे झेल पकडण्याचा प्रयत्न झाला डगआउटमध्ये. अक्षय राठोड विरुद्ध हमला. आणि त्यानंतर बघा दुसराही फटका अत्यंत सुंदर. थोडा ऑफ टर्नच्या बाहेरून ऑन साईडला खेचून मारलेला हा चेंडू आहे. यावेळेला चेंडू भिरकावून दिला होता काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 2 षटकार आणि त्यामुळे चित्र बदललं. क्रिकेटच्या खेळाचा रंग बदलला. अपयशाला घाबरणं मी नाही, अपयशाला घाबरणारा मी नाही. तयारी चालू आहे एका नव्या वादळाची. शांत असलेला वासिक मैदानावरती अशांत झाला आणि वासिक नावाचं वादळ आता मैदानावरती घोंगावतंय. अक्षय राठोड 1 षटक 16 धाबा, एकही बळी त्याला मिळाला नाहीये. 62 धाबा धापलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ. यानंतर होणारा सामना साई आकाश जिगर, जयभैरी नाचणे आणि फ्रेंड्स खंडाळा या 2 संघादरम्यान. बाउन्सर टाकलाय सुरेख चेंडू. महेश दळवी गोलंदाजी मार्कवरती आपल्या कोट्यात दुसरं षटक घेऊन मैदानावरती दाखल झालाय. 1 षटक 9 धाबा त्यानं खर्च केले होते. दुसऱ्या षटकात पहिला चेंडू खूप चांगला टाकलाय. फारसा वेग नाहीये परंतु नियंत्रण खूप चांगलं आहे गोलंदाज महेश दळवीचं. हो हो हो, चांगला फटका आहे. चाबूक शॉट. फलंदाज लागले भूक, त्यांना फटका खेळला चाबूक. फलंदाज लागले भूक, त्यांना फटका खेळला चाबूक. आणि आता बॅटिंग होते, बॅटिंग होते. झापूक झुपूक, झापूक झुपूक, झापूक झुपूक. कामगिरी मैदानावरती. बाउन्सर टाकलाय. टप्पापर्यंत उसळी करणारा चेंडू आपट बार. थॉमस डायस अपील करतायत आणि इथे पाहूया पंचांचा इशारा. फलंदाज बाद. खेळी संपुष्टात आलेली इथे बॅट्समनची, परंतु काम चोख पार पडलेलं आहे. खूप चांगला चेंडू. ॲक्शन रिप्ले, लेग ब्रेक केला चेंडू होता आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअरच्या काळ्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूपासून तुम्ही लाईनपासून दूर झालात आणि त्यामुळे बॅटची कड थॉमसचा आणखीन एक उत्तम प्रकारचा झेल. उत्कृष्ट कामगिरी यशाच्या मागे थॉमस जायची. बॅट्समन आऊट झाला. बघा किती धावा त्याने केल्यात. सगळे ग्राफिक तुमच्या स्क्रीनवरती येतील. यानंतर साई आकाश जिगर. शैलेशनं 5 चेंडूमध्ये 8 धावा, पण एक मोठी भागीदारी वासिक आणि शैलेश या दोघांदरम्यान. षटक क्रमांक 5, धावसंख्या 68, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानावरती माही स्पोर्ट स्वराज्य बॅटिंग करत असताना नवीन बॅटर दाखल झालेला आहे अनिकेत चावे. वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू आहे. सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी. आता इथे महेश दळवी अतिशय छान कामगिरी करत असताना सांगून देतो की रत्नागिरीमध्ये देखील गुणवत्ता ठासून भरलेली आहे. राम जानकी आणि स्वराज्य 2 संघादरम्यान हे बॅटल.
बॅट आणि बॉल मध्ये द्वंद्व. पाण्याचा वापर केलाय, पाण्याचा योग्य वापर. इथे हा ऍक्शन रिप्ले अगदी बघण्यासारखा असेल, कारण बऱ्याच वेळेला मातीचे विकेट असेल ना आणि तिथे माती भरपूर असेल तर तो ब्लास्ट होतो. आता काय पाणी आहे आणि त्या पाण्याचा वापर बघा कसा केलेला आहे. पाण्याचा वापर करत असताना इथे ब्लास्ट झाला, लेग ब्रेक चेंडू होता. योग्य स्पॉट अर्थात एखादं नृत्य करत असताना तिथे असलेलं पूर्ण जे व्यासपीठ असतं तुम्हाला त्याचा वापर करायचा असतो. गोलंदाजाला व्यासपीठ काय दिलंय, 2 मीटर 4 मीटर 6 मीटर 8 मीटर योग्य ठिकाणी चेंडू टाकायचे आहेत. आणि आता या पाण्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. तो पाण्याचा वापर योग्य पद्धतीने झाला, पण पिक्चर थोडासा थांबलाय. बॅट्समनला या ठिकाणी वाटतं की हा वाईट बॉल असला पाहिजे, त्यासाठी बट्टी बी अंपायर बिझी होत आहेत. खूप चांगली कामगिरी या मॅचमध्ये महेश दळवीकडनं निश्चितच आहे. ॲक्शन रिप्ले आपल्या बास्किनवरती अगदी थोड्याच वेळात येणार आहे आणि पाहूया काय घडलंय आणि काय बिघडलंय या मॅचमध्ये. मंगेश बैती, ऐश्वर्य सुर्वे, योगेश पवार, मयूर वाघमारे यानंतर आपण बघणार एक मोठं द्वंद्व. नो बॉलचा इशारा. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचं आहे. प्रिन्स कंडाळा, जयभैरी नाचणे. महेश दळवी, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, फ्रंटफुटवरती डार्व करायचा होता. चेंडूने आतली बॅटची कड घेतली. फाईलिंगच्या दिशेनं या ठिकाणी हा चेंडू गेलाय. थॉमस डायस फाईलिंग क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड करत असताना अनिकेत खेळतो 1 वरती. धावसंख्या 71, 3 गड्यांच्या मुंबईमध्ये. महेश दळवी गोलंदाजी मार्कवरती. आणखीन एक चांगला चेंडू आहे. धाव घेणार का बघूया. धाव तर घेतली जाईल, कारण शेवट गोड करायचा आहे वासिक शेखला. तो व्यक्तिगत 22 धावसंख्येमध्ये 9 चेंडूमध्ये 71 धावा दाखल करतो होता. एकेरीने धावसंख्या पोहोचली ती आता 72 वरती. 72 72 धावा धापलकावरती. आणि अशा रीतीनं इथे 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. संधी मिळाली नाही वासिक शेखला या षटकामध्ये मॅक्झिमम. आणि आता 5 षटकं 72 धावा 3 गड्यांच्या मुंबईमध्ये. राम जानकी समोर लक्ष असणार आहे 73 धावांचं. पाहूया बॅटिंग कार्ड टेनिस क्रिकेट.in वरती. आणि त्यानंतर फ्रेंड्स कंडाळा आणि जयभैरी नाचणी या 2 संघादरम्यान महत्त्वपूर्ण सामना. पार्थ गांधींना ठोकल्या 30 धावा 11 चेंडूमध्ये. त्याचबरोबर वासिकच्या बॅटमधनं आल्या अत्यंत महत्त्वपूर्ण 22 धावा. या मॅचमध्ये शैलेश मधनेनं 8 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. 5 षटकानंतर 5 एक्स्ट्रा 72 धावा धापलकावरती. रोहित 1 षटक 22 धावा मागणं ठरला आहे. त्याचबरोबर महेश दळवी 2 षटक 18 धावा 1 गडी बाद केला. सुनील 1 षटक 10 धावा. अक्षय राठोड 1 षटक 16 धावा त्याच्या अर्थात त्याच्या विरुद्ध बॅट्समनने ठोकलेले आहेत. अशा पद्धतीनं या मॅचमध्ये आता आवश्यकता असेल ती 30 चेंडूमध्ये 73 धावांची. अत्यंत उत्तम प्रकारचे काम आमचे कॅमेरामॅन आणि टेक्निशियन टीम टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून निश्चितच करते आहे. यानंतर एक मोठी लढाई आहे. योगेश पवार, मयूर वाघमारे, मंगेश वैती आणि ऐश्वर्य सुर्वे. एक छोटा ब्रेक आणि ब्रेकमध्ये आपण बघणार आहोत टॉस का बॉस. वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. दुपारचं सत्र आहे आणि अशा वेळेला सगळ्यांना भूक तर लागलेली आहे. बॅट्समनला धावांची भूक लागलेली आहे, गोलंदाजाला विकेटची भूक लागलेली आहे. मी अवधूत तांडेल यांना विनंती करेन, आपल्या शुभस्ते टॉस केला जाणार आहे. रत्नागिरीचा बाहुबली म्हणून त्यांची ओळख आहे. आज ते इथे आता टॉस बॉक्समध्ये आहेत. टेल इज द कॉल. इट इज हेड खंडाळा. बाहुबली, थँक्यू सो मच. अत्यंत महत्त्वाचा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ऐकून दोघांकडे खूप चांगले आहेत. पहिला सामनाही महत्त्वाचा होता, तोही आपण जिंकलेला आहे. दोन्ही संघांनी कामगिरी खूप चांगली केलेली आहे. फॉर्ममध्ये खेळाडू आहेत. तर टॉस जिंकण्याचा निर्णय काय घेणार आहात?
आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न वेगवेगळे ज्या पद्धतीनं संकल्पना आपण बघतो बी ए किंग ओव्हर तुमच्यासाठी थोडा स्पेशल ठरतोय का? नक्कीच बिअर किंग ओव्हर आम्ही योगेश दाला हाताळायला देतोय, कारण तो एक लेदरचा चांगला प्लेअर म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आणि त्याला तो बॉल टाकायचा अंदाज चांगला आहे, त्याच्यामुळे तो ती ओव्हर चांगली हाताळतोय. बी ए किंग ओव्हरसाठी तुमची काय स्ट्रॅटर्जी असणार? 14 धावा काढायचा प्रयत्न करू. योगेश गोलंदाजी करणाऱ्या ऑलरेडी सांगून झालेलं आहे. तुमच्याकडून स्पेशल बॅट्समन कोण असणार आहे बी ए किंग ओव्हर खेळण्याकडे? मंगेश दादा असला तर चांगलंच आहे आमच्यासाठी, पण आम्ही पण काढायचा प्रयत्न करू. 14 धावा आम्ही काढणार. इथे योगेश तुम्हाला काढून देणार नाही, हे द्वंद्व आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आता 4 सुपरस्टार आणि रत्नागिरीमधील देखील दिग्गज खेळाडू या मॅचमध्ये खेळणार आहे. सिक्का उचला, खंडाला के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाजी करेंगे और इस मैच में नाचने को करनी है गेंदबाजी. तो थोड़ा अलग डिसीजन लिया गया है. खंडाला टीम की तरफ से वो बल्लेबाजी करेंगे. इस मैच में मजा आएगा, कई मैच जाएगा. हमारे साथ जुड़े रहे tenniscricket.in पर और देखिए ये जबरदस्त घमासान, 4 बड़े खिलाड़ी जो करेंगे कमाल और टूर्नामेंट का ये 4था साल, जब मजा आएगा. ओवर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रशांत सर. बी किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025 चौथं पर्व, चतुर्थ दिन, आजच्या दिवसातील ही चौथी लढत. आणि जाऊया मालवणी केंद्रावर. देवबराकरो गावालानो मालवणी कोकणी आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरसून बी किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीच्या चौथ्या दिवसातील चौथ्या लढतीच्या दुसऱ्या इनिंगसाठी तुमचा सगळ्यांचा मनाकाळजा असून हात जोडून स्वागत असा. कालपासून आजपर्यंत ज्या ज्या टीमने बॅटिंग टॉस जिंकलो त्या सगळ्यांनी पहिली फिल्डिंग घेतली. एक मात्र टीम आजच्या दिवसातली पहिली होती. माहीर स्पोर्ट्स स्वराज यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि नुकतंच ज्या 2 संघांमध्ये टॉस झालो त्या मॅचमध्ये सुद्धा फ्रेंड्स खंडा संघान टॉस जिंकून बॅटिंग घेतली. पण माहीर स्पोर्ट्स स्वराज्य संघाचा कौतुक करूचा लागत. प्रवीण पवारने कॅप्टन म्हणान आपलो निर्णय जाहीर केलो बॅटिंगचो आणि या बॅटिंगच्या निर्णयाचा सोना केला सगळ्याच बॅटरनी, खास करून पार्थ गांधी. गतवर्षी सुद्धा पार्थ गांधीन 3 बॉलमध्ये 18 धावांचो रतीब घातलेलो. या वर्षी सुद्धा 9 चेंडूमध्ये 30 धावा पार्थ गांधीन पाया रचलो आणि त्याच्यावर कळस चढवलो वासिक शेखने. 72 धावांचो डोंगर उभं केलो. 73 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी. राम जानकी गावखडी संघाच्या वतीन रोहित भालेराव आणि थॉमस डायस हे 2 आयकॉन खेळाडू एकमेकांच्या साथी निलेत. दोघांका माहिती असा 5 ओव्हरीमध्ये 72 जर करूचे असत, 73 पार जर जाऊचा असत तर या 2 आयकॉन खेळाडूंवर जबाबदारी मोठी असतली. स्ट्रायकर यांच्या दिशेने थॉमस पहिल्या 2 चेंडूवर आतापर्यंत तरी पार्थ गांधी दर्जेदार गोलंदाजी. ज्याप्रमाणे साहिल मदार या खेळाडून रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी गतवर्षी आणि यावर्षी सुद्धा गाजवली, त्याचप्रमाणे आणखी एका नावाची चर्चा होता आणि ता नाव म्हणजे पार्थ गांधी. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल, ते सुद्धा थॉमस डायस सारख्या खेळाडू विरुद्ध. मूळ गोवा तेरेखोलचो यो खेळाडू सध्या दहिसरमध्ये स्थित आणि दहिसरचो थॉमस डायस ह्या नाव सुद्धा दहिसरने खूप जास्त प्रचलित केला, फेमस केला. आज जबाबदारी असा मूळ कोकणचो ह्यो खेळाडू, पण आज या कोकण पट्ट्यामध्ये थॉमस डायसला या कोकणचं पाणी या भर पावसात प्रतिस्पर्धी संघात दाखवणं अपेक्षित असा. आखोड एक टप्प्याचा चेंडू होतो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने घोषित क्षेत्रामध्ये. कौतुक करूचा लागत पार्थ गांधीचा. समोर 2 मोठी वलयांकित नावा, 2 स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू. मात्र अशा संघाविरुद्ध आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी. प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावरचो. 1 फॉर दी ओव्हर ह्या तर असताच, त्यामुळे एका बाउन्सरची मर्यादा न संपवता शेवटपर्यंत ती मर्यादा वापरायची हो इरादो. अजून एक आखो टप्प्याचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन, चेंडू सीमारेषा पार, डायरेक्ट चंद्रार, लाजवाब षटकार. डबल फिगर मध्ये धाव संख्या गेल्यानंतर या वाघान अजून थोडीशी शिकार
जास्त करूची ठरवली. पहिल्या 4 चेंडूवर पार्थ गांधीची चर्चा चालली. शेवटच्या 2 बॉलवर थॉमस डायसचे 2 नाकार मुटके, दोनही डायरेक्ट चंद्रार, सीमारेषा पार. बी अ किंग चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. संघा विनंती असलेली जरा घड्याकडे लक्ष ठेवा. अजून 4 मोठे पूर्ण सामने बाकी असत. 4 मोठे सामने, त्यामध्ये एक सेमीफायनल सुद्धा, क्वार्टर फायनल सुद्धा. आणि त्यामुळे पंचांका एक विनंती असलेली, खेळाडूंका विनंती असा जास्तीत जास्त आपण खेळावर लक्ष केंद्रित करूया. मातब्बर संघ, मातब्बर खेळाडू, रत्नागिरी जिल्ह्यातले हे सगळे ग्रामीण भागातले खेळाडू, त्यांना साथ मिळाली. राष्ट्रीय स्तरावरचे ऑल इंडिया लेवलचे 2 आयकॉन खेळाडू. यावेळी रोहित भालेराव आणि थॉमस डायस 73 धावांचा पाठलाग करण्याच्या इराद्यान मैदानावर. पहिल्या 4 चेंडूवर पार्थ गांधीचा कौतुक झाला. शेवटच्या 2 बॉलवर थॉमस डायस मैदानावर बरसलो. दोनही चेंडू सीमारेषा पार षटकार. एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या कपडावरसून आणि दुसरो डीप मिड विकेटवरसून. गोलंदाजीत बदल. बॉलिंग मार्कवर वासिक शेख, पुण्याचा ह्यो दर्जेदार खेळाडू, या संघात आयकॉन खेळाडू म्हणून समाविष्ट केलो गेलो. महेश नानगुडे सोबत. बॅटिंग तर अप्रतिम, बॅटिंगसाठी 100 आउट ऑफ 100. पण यावेळी गरज असा वासिक शेख करसून दर्जेदार गोलंदाजीची सुद्धा. ज्या प्रकारे सुरुवात केली थॉमस डायसने, थॉमसचे इरादे थोडे वेगळे असत. आजच्या एका दिवसात 2 50 बघूक मिळाले. पहिल्यांदा मंगेश वैती, माहुल कोळीवाड्याचा हो खेळाडू, 22 बॉलमध्ये 54 धावा. आणि त्यानंतर अमोल भोसले 22 चेंडूमध्ये 55 धावा. आपल्या संघाच्या विजयात या दोनही खेळाडूंनी मोलाचं वाटं उचललो. दोनही खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच ठरले. या मॅच मध्ये ही जबाबदारी थॉमस आणि रोहित या 2 खेळाडूंवर असतली. बॉलिंग मार्कवर वासिकचे पहिला चेंडू शॉट मिड विकेटच्या दिशेन. झेल सुटलो की मॅच सुटली की पूर्ण चॅम्पियनशिप सुटली. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक होतो. वासिकने बीट तर केला होता. ऍक्शन रिप्ले बघा. रिदमिक ऍक्शन, पिचिंग, आखोटप्प्याचा चेंडू, पुलचो फटको. प्रवीण त्या ठिकाणी होतो सर्कलवर. शेवटच्या क्षणी प्रवीणने गमावलेलो तोल, आणि हो गमावलेलो तोल आणि त्याचा चुकावचा लागतला मोल. डायरेक्ट चंद्रार, नाकार मोटको. रोहित भालेरावचो बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. मध्ये सुरुवात केली थॉमस डायसने. अगदी तशीच सुरुवात रोहित भालेराव करताना. वारंवार प्रवीण त्या ठिकाणी निसरडी होताना. यावेळी क्षेत्ररक्षक बदललो. त्या जागेवर मालवणी कोकणी भाषेत म्हटलं जातात, जागेत काहीतरी नळ असा पानपाकळी ठेवून विचारणा करून भागवणी करूची लागतली. ज्या जागेवर रोहित भालेराव बाद होऊ शकलो असतो त्या ठिकाणी त्याला मिळाला जीवदान. आणि जीवदान मिळाल्यानंतर त्यांनी मारलेलो षटकार ह्यो जखमेवर मीठ चोळण्यासारखो नव्हतो, तर मिठावर जखम चोळण्यासारखो. सुटलेलो झेल नक्की आठवत राहतलो. सकाळच्या सत्रात आपण बघितला मंगेश वैतीचो झेल सुटलो डीप मिड विकेटच्या दिशेन, आणि त्यानंतर मंगेश वैतीन केलेला अर्धशतक. यावेळी रोहित भालेराव या सुटलेल्या झेलाचो, मिळालेल्या जीवदानाचो कितपत फायदा उठवतलो. वासिक दुर्दैवी ठरलो. फलंदाजी सुंदर, गोलंदाजी सुद्धा दर्जेदार. बीट तर केला होता, संधी सुद्धा त्यांनी निर्माण केली होती. त्या संधीची झाली माती. यावेळी मिड विकेटच्या दिशेन थॉमस डायसचो तिसरो षटकार. डायरेक्ट चंद्रार, सीमारेषा पार. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. त्याच्यासोबत रोहित भालेराव. एक दमदार भागीदारी. पहिल्या विकेटसाठी 29 धावांची.
आजचो दिवस काहीतरी एक नवीन इतिहास लिहिण्यासाठी एक ऐतिहासिक दिवस. आज असा जागतिक डावखुरा दिन. डावखुऱ्यांसाठी हो महत्वाचा दिवस 13 ऑगस्ट. पण मैदानावर सगळ्या उजव्या खेळाडूंनी आज दर्जेदार कामगिरी केली. अगदी तसंच आज असा जागतिक अवयव दान दिन सुद्धा. ज्यांनी अवयव दानाचा संकल्प सोडलो अशा सगळ्यांका या बियर किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीच्या निमित्तान सलाम असा, मानाचो मुजरो असा. रक्तदान, अवयव दान हे आपल्या आयुष्यातील एक महत्वाचं कार्य जेव्हा जेव्हा शक्य असा तेव्हा प्रत्येकान करूचा. धावसंख्या 30, पाठलाग चालू असा 73चो. यावेळी क्षेत्ररक्षण तर सुंदर. त्याच जागेवर परत एकदा प्रवीण, त्या जागेवर काहीतरी नड असा. ही एक फनी मुवमेंट तुमच्यासाठी तयार होतेली बघा. प्रवीण स्क्रीनवर दिसता. बॉल अडवल्यान आणि त्यानंतर चेंडू अडव जाताना त्यानंतर त्याची झालेली घसरगुंडी. संपूर्ण स्पर्धेत प्रवीण पवार संघाचे कॅप्टन म्हणून दर्जेदार कामगिरी आज सुद्धा अपेक्षित असा. पंचांका विनंती, मीटिंगवर जरा लक्ष ठेवा. मीटिंग लवकरात लवकर संपवा. 2 ओव्हरींचो खेळ संपलो आणि रन झाले 31. पहिल्या 2 ओव्हरींचो जर विचार केलो तर थॉमस डायस 9 चेंडूमध्ये 23 धावा, 3 उत्तुंग गगनचुंबी षटकार. रोहित भालेराव झेल सुटल्यानंतर मिळालेलो त्याचो एक षटकार. झेल सुटणं किती महागडा ठरता. वर्ल्ड कप मध्ये असोच एक झेल शॉर्ट फाईन लेगला हर्षल गिब्सन सुटलेलो आणि त्या सुटलेल्या झेलानंतर स्टीव्ह वॉने त्याच्या कानात जाऊन सांगितलेला, मित्रा तू झेल नाही, तू वर्ल्ड कप सोडलंस. यावेळी प्रवीण कडसून ह्यो सुटलेलो झेल रोहित भालेरावचो या झेलाचे पडसाद किती दूर पर्यंत उमाटतले येणारो काळ सांगतलो. कारण ह्यो आजच्या दिवसातलो सगळ्यात मोठो पाठलाग असा. कालच्या दिवसात 42, 43, 45, 52 अशी टार्गेट होती. आज पहिल्याच मॅच मध्ये 61 धावांचा पाठलाग झालो, तो सुद्धा पाऊस पडत असताना. आणि या मॅच मध्ये टार्गेट असा 73 रन्सांचा. बॉलिंग मार्कवर अनुज देसाई ज्या युवा खेळाडून प्रभावित केला. अगदी कमी वयात टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची चर्चा होता, असो रत्नागिरी जिल्ह्याचा अजून एक दर्जेदार युवा खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू बॉलिंग मार्कवर अनुज जेचं नाव असा. फाईन लेगच्या दिशेन 1 धाव पूर्ण झाली. डिक्लेअर होते की नाही मैदानाच्या सगळ्याच खेळाडूंका ही सूचना असतली, जोपर्यंत पंचांचो डिक्लेअरचो इशारो येणार नाही तोपर्यंत तुम्ही मनात तुमच्या कायच ठरवचा नाही असा. सुरक्षित क्रीज मध्ये तुम्ही येऊन थांबणं जास्त चांगला होताला, क्रमप्राप्त होताला. अनुज देसाई वैयक्तिक पहिल्या सांघिक 3ऱ्या ओव्हरचो पहिलो चेंडू, एकेरी धावसंख्या झाली 32, 32, टार्गेट 73, 73 धावांचो पाठलाग. अजून एक फटको फाईन लेगच्या दिशेन सिंगल मिळतलो. अजूनही 40 धावांची गरज असतली. 16 बॉल शिल्लक, 16 चेंडू, 40 धावा. गिअर चेंज करूचो लागतलो, शिफ्टिंग करूची लागतली. कारण आतापर्यंत चांगली धावसंख्या, पण यानंतर होणारी बियर किंग ओव्हर ही मॅच टर्निंग ओव्हर असा. आखूड टप्प्याचो चेंडू कौतुक करूचा लागात. यावेळी अनुज देसाई समोर असा. थॉमस डायस ऍक्शन रिप्ले बघा. चेंडू सोडल्यानंतर अनुजने अक्षरशः लोटांगण घातला. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिनं रूप तुझे, हे शब्द ऐकण्यासाठी आता हळूवार आपले कान सुद्धा आतुर असत. कारण वेध लागले गणेश चतुर्थीचे. गणेश चतुर्थी कोकण वासियांसाठी हो मानाचो अभिमानाचो सण असा. वर्षभर बंद असलेली घरा सुद्धा या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्तान सजवली जातात, उघडली जातात. घराची झाडलोट केली जाता, नवीन रंगरंगोटी केली जाता. मैदानावर घातलेला लोटांगण अनुज देसाईचा गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल देणारी. थॉमस डायस स्ट्रायकर एंडवर 12 चेंडू 26 आणि सांघिक 34 रन्सावर 73चा टार्गेट. या ओव्हरचो चौथो चेंडू अनुज देसाई. कौतुक तर नक्की होताला या खेळाडूचा. वारंवार घसरंडी होताना जणू काय अनुज पायात शूज नाही तर स्केटिंग घालून इलेलो, पण या खेळाडूचा कौतुक नक्की होताला. 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा. एकदा टाळ्या वाजव या अनुज देसाईसाठी, रत्नागिरीच्या या सुपुत्रासाठी. समोर मातब्बर खेळाडू असताना सुद्धा दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावांचो खर्च. 5वो चेंडू सुद्धा डॉट बॉल. हलकेच अपील असा, पण हे अपील थोडासा अंपायरवर दबाव क्रिएट करण्यासाठी. पण आमचे अंपायर 12 गावचा नाही, 12 जिल्ह्यांचा नाही, 12 राज्यांचा पाणी पिलेले. फेटाळलेला अपील, डॉट बॉल. ह्यो सलग दुसरो ओव्हरची समाप्ती करणारो. शेवटचा चेंडू लोअर फुल टॉस, लॉंग ऑफच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली आणि क्रिएट केलेलो दबाव.
आयकॉन खेळाडूच्या हाती झेल देऊन थॉमस डायस माघारी परतलो. तिसऱ्या ओव्हरची सांगता सांघिक 34 धावसंख्येवर ही पहिली विकेट. गिरीश, तिसऱ्या षटकाचो खेळ झालो समाप्त. 73 धावांचो पाठलाग करूचो असा आणि पहिल्या 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 रन्सावर. आतापर्यंत रन रेट जर बघलात तर 11.33 रिक्वायर्ड रन रेट आता मात्र वाढताना 20च्या जवळपास जाऊन पोहोचलेला आणि यानंतर असणारी ही बी अ किंग ओव्हर. या ओव्हरमध्ये बरीच गणिता तुमका सोडवची असत. 14 ह्यो आकडो डोळ्यासमोर ठेवचो हा. जर तुम्ही 14 केलात तर आपोआप त्याचे 18 होतले आणि त्यानंतर टार्गेट जरा जवळ येतला. टार्गेट खूप मोठा 73 धावांचा. गेल्या 2 दिवसांचा विचार केलो तर सगळ्यात मोठा टार्गेट. पण यावेळी रोहित भालेराव एक सेट बॅटर जीवदान मिळाल्यानंतर षटकार ज्यांनी खेचलो तो रोहित स्ट्रायकर एंडवर आणि संघाचो कर्णधार अक्षय राठोड नॉन स्ट्रायकर एंडवर. बॉलिंग मार्कवर शैलेश 12 चेंडू आणि 39 धावा. बी अ किंग ओव्हर पिवळं चेंडू तुमच्या भेटीसाठी ज्या ओव्हरमध्ये तुमका करूचे असत किमान 14. जर 14 केलात तर अजून 4 भरीक मिळतले. 14 जर नाही केलात तर मिळवल्यातले 4 कमी होतले. शैलेशचा पहिलो चेंडू पुलचो फटको मिडॉनच्या दिशेने एक फक्त सिंगल. 1 रन्सावर समाधान. एक धावसंख्येन मोठोसो परिणाम होऊचो नाही, मोठोसो तोटो सुद्धा होऊचो नाही. यावेळी संघाचो कॅप्टन अक्षय राठोड टॉस हरल्यानंतर पहिली फिल्डिंग अक्षयने केली पण टार्गेट जरा खूप मोठा उभ्या राहिला. पाऊस असताना सुद्धा आजच्या सकाळच्या सत्रामध्ये मोठमोठे फलंदाज इले आणि ज्यांनी आपला नाणा अगदी खणखणीत वाजवून दाखवला. पाऊस असो किंवा नसो आमच्या नाण्यामध्ये ताकद असा, जोर असा आणि तो जोर या सगळ्यांनी वाजवून दाखवलो सकाळच्या सत्रात. खास करून मंगेश वैती आणि त्याच्यासोबत अमोल भोसले 2 हाफ सेंचुरी सकाळच्या सत्रामधले. 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शैलेश बॉलिंग मार्कवर संघाचो कर्णधार अक्षय राठोडच्या बॅट चिकट घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात आणि या दुसऱ्या विकेटचा पतन. 35 फटू. हित भालेराव आणि त्याला साथ देण्यासाठी महेश दळवी. रोहित सारख्या मातब्बर खेळाडूक बाद करण्याची संधी तयार केली होती. झेल सुटलो आणि असा म्हटला जाता संधी ही चायत बुडायलेल्या बिस्किटासारखी असता. थोडं जरी उशीर झालो तरी संधी, चाय आणि बिस्किट सगळा गेला समजायचा. ती गमावलेली संधी पण यावेळी आपल्या मनात एक दृढ निश्चय घेऊन रोहित भालेकर नॉन स्ट्रायकर एंडवर आणि महेश दळवी स्ट्रायकर एंडवर. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. टार्गेट 73 धावांचा आणि बॉलिंग मार्कवर शैलेश. पहिल्या 2 चेंडूवर एकेरी धाव खर्च, 1 विकेट आणि त्यानंतर या चेंडूवरचो हे 1 सिंगल. 1 रनसान मोठोसो फरक पडाचो नाही. आता तारले आणि पेडव्यांनी टोपली भरायचे नाही. आता गरज असा सुरमई, पापलेट आणि सरंग्यांची. श्रावण जरी चालू असलो तरी बऱ्याच जणांसाठी श्रावण ही सुद्धा पर्वणी असता. कारण एरवी 1000-1500 किलो असणारा पापलेट या श्रावणामध्ये 1000च्या खाली सुद्धा येण्याची शक्यता असता. तर असे मोठे मासे काढूचे लागतले. यावेळी त्याची गरज असा. चौकार षटकारांची गरज असा. आतषबाजीची गरज असा.
शैलेशने 3 बॉलमध्ये खर्च केले फक्त 2, एकूण धावसंख्या 36 आणि टार्गेट 73. स्ट्रायकरेंवर महेश दळवी, 1 चेंडू 1 धाव. महेशची कामगिरी. शॉर्ट पिच आखो टप्प्याचा चेंडू. गोलंदाजांचा कौतुक असा, खास करून हे युवा गोलंदाज रत्नागिरी जिल्ह्यामधले. ग्रामीण भागाच्या या गटामध्ये या खेळाडूंनी कमाल धमाल बेमिसाल कामगिरी केली. रत्नागिरीचो एक व्यावसायिक संघ तयार होतो. या व्यावसायिक संघाने सुप्रीमो चषक सारखे मोठमोठे स्पर्धा गाजवच्या आणि त्यासाठी ही संधी या सगळ्या खेळाडूंका. या रत्नागिरीच्या खेळाडूंनी आपलं स्वतःचो एक व्यावसायिक संघ तयार करण्यासाठी ही सुवर्ण संधी त्यांच्यासाठी निर्माण करून दिली. बी ए किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीच्या निमित्तान. क्षमता असा या खेळाडूंमध्ये अमोल भोसले, पार्थ गांधी, साहिल मदार यासारख्या खेळाडूंनी एकत्र येऊन जर एक नवीन व्यावसायिक संघ बांधलो तर ह्यो संघ नक्कीच महाराष्ट्रातल्या दर्जेदार संघांमध्ये या संघाची गणती होऊ शकता. धावसंख्या 36, 7 चेंडू शेवटचे शिल्लक. अजूनही 37 धावांची गरज. आखो टप्प्याच्या चेंडूवर बीट केला शैलेशने. महेश दळवी. बी अ किंग ओव्हरची झाली सांगताच्या ओव्हरमध्ये शैलेशने खर्च केले फक्त 2 रन. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया शैलेशसाठी, शैलेशच्या दमदार गोलंदाजीसाठी. वाट कमबॅक शैलेश. कौतुक तर तुझा नक्की होताला. ज्याप्रमाणे विनयच्या अख्ख्या ओव्हरचे रील तयार झाले, शैलेशच्या ओव्हरचे सुद्धा रील तयार होतले. सामनो शेवटच्या ओव्हरमध्ये आणि या एका शेवटच्या ओव्हरमध्ये तुमका करूच्या असत 6 बॉलमध्ये. धावसंख्या 36 वजा 4 32 झाली आणि आता टार्गेट थोडा अजून लांब गेला. शेवटचे 6 चेंडू 41 धावांची गरज. 6 चेंडू आणि 41 धावा. विजयाचं लक्ष हळूहळू खूप लांब जाताना. रोहित भालेरावचं झेल सुटलो, पण त्यानंतर या बी अ किंग ओव्हरने सगळी गणिता बदलली. जी धावसंख्या 39 गरजेची होती 12 चेंडूमध्ये, तो धाव फलक 6 चेंडूमध्ये 41 धावा. जो वर्ल्ड कपचा सामना आठवतलो, पाऊस पडायच्या आधी दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर होते इंग्लंड विरुद्ध आणि पाऊस पडल्यानंतर बदललेला टार्गेट. ज्या जुन्या खेळाडूंनी वर्ल्ड कप फॉलो केलो त्या सगळ्यांका ती सगळी आकडेवारी क्षणचित्र माहिती. या सामन्यात सुद्धा अगदी तसाच. 12 चेंडूमध्ये 39 धावांचा टार्गेट, आता 6 चेंडूमध्ये 41 धावांचा. रोहित भालेराव सामन्याची जवळपास औपचारिकता फक्त त्याका पूर्ण करूची. एक दर्जेदार लढत होतली अशी सगळ्यांची अपेक्षा होतली. थॉमस डायसने सुरुवात तर दमदार केली. 15 चेंडूमध्ये 26 धावा. त्यानंतर रोहित भालेराववर सगळ्यांचे होते अपेक्षा, पण मधल्या काही सत्रामध्ये खास करून थॉमस बाद झाल्यानंतर या सामन्यावरची पकड ढिली झाली आणि त्यासाठी कौतुक करूचा लागत. शैलेशचा तर कौतुक असा, अनुजचा कौतुक असा, वासिकचा कौतुक असा. झेल सुटल्यानंतर सुद्धा पुण्याच्या वासिकने दर्जेदार गोलंदाजी केली. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली रिव्ह्यू नो बॉलसाठी. तिसऱ्या पंचांचा येतलो निर्णय तोपर्यंत या ऐतिहासिक स्पर्धेतील आजचा ह्यो ऐतिहासिक दिवस. आज असा 13 ऑगस्ट. इतिहासात सुद्धा आजच्या दिवसाचं महत्त्व असा. आपल्या वडिलांका सोडवण्यासाठी विजापूरच्या आदिलशाह छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड दिलेलो होतो. तो सिंहगड परत स्वराज्यात इलो तो आजचा दिवस 13 ऑगस्ट 1657. आणि या 1657 13 ऑगस्ट या दिवशी इतिहासात सिंहगड परत इलो. आज बघूया या मैदानावरचो ह्यो गड कोण राखतलो. सामन्याची सगळी सूत्रा सध्या तरी पहिली बॅटिंग करणाऱ्या माहीर स्पोर्ट्स स्वराज संघाच्या हातात. मी कौतुक करीन प्रवीणचा. जरी झेल सुटलो तरी प्रवीणने ज्याप्रमाणे गोलंदाज वापरले, ज्याप्रमाणे प्रवीणने रोटेशन केला, कप्तानपद सांभाळला, प्रतिस्पर्धी संघावर दबाव ठेवलो. एक वेळ थॉमस डायसने सामनो घेऊन जातो असं वाटत असताना परत प्रवीणने रोटेशनच्या जोरावर सामन्यात वापसी करून दिली. या कॅप्टनला सुद्धा मार्क देऊचे लागतले, कारण 2 दिवसातलो हे पहिलो कॅप्टन असा ज्यांनी टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली आणि घेतलेलो निर्णय त्यांनी योग्य ठरवून दाखवलो. यानंतर होणाऱ्या सामन्यात सुद्धा तोच निर्णय असा. फ्रेंड्स खंडा संघाचे कॅप्टन अमेय भडसावळे ज्यांनी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलो. सामन्याची फक्त औपचारिकता बाकी असा. 73 धावांचा एक मोठा लक्ष, मोठा टार्गेट आणि त्याचा पाठलाग करताना सध्या तरी राम जानकी गावखडी संघ पूर्णतः अडचणीत.
सामनो समाप्त झालो आणि 73 धावांचो पाठलाग करताना राम जानकी गावखडी संघ बरोच मागे रावलो. माई स्पोर्ट्स स्वराज्य संघान विजयश्री प्राप्त केली. अभिनंदन माई स्पोर्ट्स स्वराज, अभिनंदन कॅप्टन प्रवीण पवार. या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल राम जानकी गावखडी संघ, कॅप्टन अक्षय राठोड, रोहित